मिस पुणेचा किताब पटकावलेल्या 33 वर्षीय ट्विशा शर्माचा लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यात भोपाळच्या कटारा हिल्स परिसरात मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। ट्विशाची सासू एक निवृत्त न्यायाधीश असून तिचा पती एक वकील असल्यानं एका निवृत्त न्यायाधीशाच्या घरात आणि वकिलाच्या पत्नीसोबत असं काय घडलंय की ज्यामुळे तिला जीव द्यावा लागला? ही हत्या आहे की आत्महत्या? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। पाहूयात या सगळ्या घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट। ही आहे 33 वर्षीय ट्विशा शर्मा, मिस पुणे किताबाची मानकरी, MBA शिक्षित आणि ग्लॅमर व क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणारी तरुणी। मात्र लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यात भोपाळच्या कटारा हिल्स परिसरात तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आणि या प्रकरणानं अनेक प्रश्न निर्माण केले। उत्तर प्रदेशातील नोएडा येथे वास्तव्य, अभ्यासात हुशार आणि क्रिएटिव्ह क्षेत्राची आवड, 2009 ते 12 दरम्यान मॉडेलिंगमध्ये पदार्पण, मिस पुणे किताबाची विजेती, जाहिराती आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम, मुग्गुरू मोनागुल्लू या चित्रपटातून ओळख, जरा संभाल के शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका, नंतर कॉर्पोरेट क्षेत्रात कामाची सुरुवात, डिजिटल एज्युकेशन आणि कम्युनिकेशन क्षेत्रात कार्य, 2024 मध्ये डेटिंग ॲपवरून समर्थ सिंह यांच्याशी ओळख, डिसेंबर 2025 मध्ये विवाह। ट्विशानं ग्लॅमर क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर तिनं कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला। दिल्लीमध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशनशी संबंधित पदावर काम करत असताना तिची ओळख भोपाळ जिल्हा न्यायालयातील वकील समर्थ सिंग यांच्याशी झाली। दोघांचं नातं पुढे वाढलं आणि कुटुंबाच्या मदतीनं डिसेंबर 2025 मध्ये विवाह झाला। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच ट्विशाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। एका उच्च शिक्षित कुटुंबात नवरा वकील आणि सासू निवृत्त न्यायाधीश असताना एका तरुणीला छळ सहन करावा लागतो आणि अखेर तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो। या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि समाजात संताप व्यक्त केला जातोय। ट्विशाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केलाय। त्यांनी ट्विशाचं पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आहे। हमें ये ज्ञात हुआ कि ये लोकायुक्त, अभी प्रेजेंट लोकायुक्त सत्येंद्र सिंह की फैमिली है ये, और इनके रसूखदार लोग चीफ जस्टिस सिस्टम में बैठे हुए हैं, मेडिकल्स में बैठे हुए हैं, सारी जगह बैठे हुए हैं। भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से बहुत ज्यादा रिक्वेस्ट है, मेरा महिला आयोग से बहुत बड़ा रिक्वेस्ट है कि इस केस को सुनवाई की जाए, और चीफ जस्टिस ऑफ इंडिया से मेरा बहुत विनम्र अनुरोध है कि वो अपनी निगरानी में इस केस को लें और एक इंडिपेंडेंट इंक्वायरी सेट करें। यहाँ पर SIT जो गठित की गई है वो इन्हीं लोगों के नीचे है, तो मेरे को न्याय की उम्मीद बहुत कम है। मेरा बहुत रिक्वेस्ट है आप सभी महानुभावों से कि इस केस में जो है प्लीज हमारा जो है हेल्प की जाए और हमें न्याय दिलाया जाए। भोपाळ न्यायालयानं पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी फेटाळून लावली आहे। दरम्यान न्यायालयानं या प्रकरणातील फरार आरोपी समर्थ सिंग याला 23 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। भोपाळ पोलिसांनी समर्थ सिंह यांच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे। ट्विशाची हत्या झाल्याचा आरोप, पुराव्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप, शवविच्छेदन प्रक्रियेवर गंभीर आरोप, प्रभावशाली व्यक्तींकडून दबावाचा आरोप, पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा, सरकारकडून 6 सदस्यीय SIT स्थापन। पोस्टमॉर्टम अहवालानुसार ट्विशाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचं नमूद करण्यात आलंय। मात्र तिच्या शरीरावर मृत्यूपूर्वी झालेल्या अनेक जखमांचाही उल्लेख अहवालात करण्यात आलाय। डाव्या हातावरील निळे डाग, मनगट आणि दंडाजवळ लाल रंगाचे बण, यामुळे कुटुंबियांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। शर्मा कुटुंबियांनी शेअर केलेल्या काही चॅट्समध्ये ट्विशानं पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाचा उल्लेख केल्याचा दावा केला जातोय। मात्र सासरच्या मंडळींनी हे सर्व आरोप फेटाळले। दुसरीकडे पोलिसांचा तपास मात्र आत्महत्येकडे निर्देश करतोय। तपासादरम्यान अंमली पदार्थाच्या सेवनाचा कोणताही पुरावा सापडलेला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मात्र मृत्यूला कारणीभूत ठरलेली वस्तू पोस्टमॉर्टम पथकाला उपलब्ध करून देण्यात आली नव्हती। ही बाब आता या प्रकरणातील सर्वात मोठा वाद ठरली आहे। पुरावे हाताळण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पोलिसांनी स्वतंत्र चौकशीचं आश्वासन दिलंय। ग्लॅमर विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ट्विशाचा मृत्यू आत्महत्या की हत्या, या प्रश्नाचं उत्तर आता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।